अकलूज शहरातील शिवरत्नवर भाजपची प्रचार सभा संपन्न। सोलापूर जिल्ह्यातील 85 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि विविध संस्थेचे पतसंस्थेचे पदाधिकारी यांनी केला कार्यक्रमाच्या दरम्यान भाजपमध्ये प्रवेश। माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर म्हाडा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रचार सभा संपन्न झाली। या सभेस महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी मंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हा अध्यक्ष शहाजी बापू पाटील, जिल्ह्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की माळशिरस तालुक्यातून लाखोच्या संख्येने मताधिक्य देईन असा विश्वास मोहिते पाटील यांनी दिला। लागतील 5 वर्ष लागतील, 7 वर्ष लागतील, पण सुरुवात तर झाली पाहिजे। किती दिवस रोजगार हमीच्या कामावरती जायचं, आणि त्यामुळे हा महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आहे। त्या पाण्याच्या प्रश्नासाठी म्हणून आपण सगळेजण त्या ठिकाणी गेलो। केवळ विजयसिंह मोहिते पाटलांना त्याचं श्रेय मिळू नये, त्याचं क्रेडिट मिळू नये म्हणून ही योजना हाणून पाडली गेली, म्हणून विरोध केला गेला, आणि त्या भूमिकेतून आपण आज हा निर्णय घेतलेला आहे। मला विनंती करायची, आधीच मी वेळ घेणार नाही, पुढे बोलायचंच आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी, त्याच्यामध्ये सुद्धा रणजितसिंह आहेतच, त्यामुळे ही आपली निवडणूक आहे, ही माळशिरस तालुक्याची निवडणूक आहे, ही माड्याची निवडणूक आहे, आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार माळशिरस तालुक्यात 1 लाख मताचं लीड मिळालं पाहिजे। दादांनी त्यांचा सत्कार केलेला आहे, रणजित निंबाळकर सत्कार घेत नाहीत, आज घेतलेला आहे। आम्ही मुद्दाम सत्कार तुमचा त्यांच्या हातात ठेवलेला आहे, आणि दादांचा सत्कार वाया गेला नाही पाहिजे, हीची जबाबदारी ही तुमची आणि माझी आहे। आपण पाण्याच्या प्रश्नावरती आपला मुद्दा आहे, तो आपल्याला सोडवायचा आहे। निवडणूक लोकसभेची आहे, ग्रामपंचायतीची नाही, त्यामुळे भाषण चर्चा लोकसभेची झाली पाहिजे, टीका टिप्पणी तिथे झाली पाहिजे। ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्यावर बघू आपण काय करायचं। त्यामुळे आपल्याला जबाबदार माणूस निवडून द्यायचा आहे। सरकार केंद्रातलं कोणाचं येणार आहे? महाराष्ट्रातलं अजून 1 वर्ष हे सरकार आहे, आणि पुढचं सुद्धा हे सरकार। आणि त्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे, आदरणीय मोदी साहेबांचे हात बळकट करायचे, आणि त्याच्यामध्ये आपला उमेदवार, हक्काचा उमेदवार तिथे गेला पाहिजे। ज्यानं त्या प्रश्नाला विरोध केलेला नाही, ज्यानं पाठिंबा दिलेला आहे, तो उमेदवार त्या सभागृहात गेला पाहिजे। ही भूमिका आपण घ्यावी। परिणाम ज्यांनी, ज्या मोहिते पाटील कुटुंबियांनी राष्ट्रवादीच्या पक्षाच्या जन्मामध्ये निम्म्यापेक्षा जास्त आमदार विजयदादांवर विश्वास ठेवून गेले, आणि मग नदी पार करायची, नावाड्याला रामराम ठोकायचा, बारामती करायची परंपरा। आता ही बोट भीमेमध्ये, राष्ट्रवादीची बोट भीमेमध्ये बुडवल्याशिवाय ऐतिहासिक सभा ही पूर्ण होणार नाही। हा विषय माढा मतदारसंघाचा खासदार ठरवण्याचा मुळीच नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचा विषय आहे। दादा नेहमी म्हणतात की पोपटाचा जीव 4 जिल्ह्यामध्ये आहे, 4 लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, राष्ट्रवादी पक्षाचा जीव फक्त 4 लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, आणि या ऐतिहासिक निर्णयामध्ये एकही लोकसभा मतदारसंघ घड्याळ चिन्ह बघणार नाही, आणि त्यांना निरोप समारंभ घ्यावा लागणार आहे। बाबा दादा, येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा या सभेमुळे, या ऐतिहासिक निर्णयामुळे निरोप समारंभ त्यांना घ्यावा लागणार आहे। अनेक लोकांना, एखाद्या दुसऱ्या लोकांना फसवलं तर चालतं,
पण सगळ्यालाच फुटवतात, लोकांना काहीच कळत नाही अशी त्यांची वागणूक आणि त्यांची धारणा झाल्यामुळं महाराष्ट्राची जनता त्यांना त्यांचं पाप त्यांचं पदरात टाकल्याशिवाय राहणार नाही. पुढे त्याचं कारण तात्विक नाही. 80 ते 93 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नावाची जी कॉलेज विद्यार्थ्यांची जगातली मोठी संघटना आहे, त्याच्यासाठी मी घर सोडलं होतं. ती परंपरा आहे संघटनेत, काही वर्ष संघटना वाढवण्यासाठी घर सोडायचं असतं. मी 13 वर्ष सोडलं होतं. तर त्या काळात मी आधी 1 जिल्हा, मग 3 जिल्हे, मग 1 राज्य, मग 3 राज्य, मग अखिल भारतीय सरचिटणीस झालो. त्यात बराच काळ माझ्याकडे 1 राज्य होतं. 82 ते 90 माझ्याकडे महाराष्ट्र होतं. त्याला असंख्य वेळेला अकलूज लागला आणि अनेक गोष्टी, अनेक इतिहास या कुटुंबाबद्दलचे मी ऐकलेले आहेत. आणि खरं सांगायचं झालं तर आम्ही जे घर सोडणारे आहोत ते संन्यासी परंपरा म्हणली जाते. त्यांनी हॉटेलमध्ये जेवायचं नसतं, घरी जेवायचं असतं. तर ज्या ज्या वेळेला अकलूज आलेलं आहे त्यावेळेला याच घरामध्ये मी जेवलेलं आहे. पण त्यावेळेला कधी असं वाटलं नाही की हे इतकं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सहकाराचा आदर्श निर्माण केला असं एक घराणं हे भारतीय जनता पार्टीशी जोडलं जाईल असं मला त्यावेळेला कधी वाटलं नाही. कारण अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीवर हा ब्राह्मणांचा पक्ष नव्हता, शिक्का होता. आणि त्यामुळे अगदी सुरुवात करतानाच या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित स्वतः आदरणीय विजयदादा, नव्याने भारतीय जनता पार्टीचे नेते झालेले आणि ह्या रणजित दादांना 4 दिवसाने सिनियर असणारे हे रणजित दादा, की त्यांनी 4 दिवस आधी प्रवेश केला आणि 4 दिवस नंतर प्रवेश केला. त्यामुळे रणजित दादा, विजयसिंह मोहिते पाटील, अजितसिंह, हिंदराव नाईक निंबाळकर, स्वतः सुभाष बापू, सदाभाऊ खोत, व्यासपीठावर सर्व मान्यवर. प्रतिनिधी अमोल साठे, महाराष्ट्र न्यूज, अकलूज, पंढरपूर. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.